तर मतसंग्राम एक्झिट पोलमध्ये पाचही राज्यांचे एक्झिट पोल नेमके काय आहेत ते आता चित्र क्लिअर झालेलं आहे। आपण स्क्रीनवर बघूया की कशा प्रकारे वेगवेगळ्या या 5 राज्यांमध्ये चित्र असणार आहे, कुठल्या ठिकाणी कुठला पक्ष आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे आणि कोण लोकसभेच्या या सेमीफायनलमध्ये बाजी मारते। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं चित्र आहे। तेलंगणामध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। 5 राज्यांमधले हे चित्र आहे। तेलंगणामध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे। आणि आता प्रत्येक राज्याचं चित्र काय आपण बघूया। आता जे एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आलेले आहेत त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये TV9 पोल स्टार्ट असं म्हणतंय भाजप 110 ते 116, काँग्रेस 111 ते 121 आणि इतर 0 ते 6। पुढचा एक्झिट पोल जन की बात भाजप 100 ते 123, काँग्रेस 102 ते 125 आणि इतर 0 ते 5। आणि यानंतर रिपब्लिकचा एक्झिट पोल बघा, भाजप 118 ते 130, काँग्रेस 97 ते 107 आणि इतर 0 ते 2। तर मध्य प्रदेशमध्ये आपण बघतो आहोत एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस असल्याचं चित्र आहे। मात्र थोडासा बेनिफिट भाजपला आहे, भाजपला काठावर बहुमत मिळेल अशी शक्यता आहे। काँग्रेसला बहुमतासाठी काही जागा कमी पडतील असं चित्र सध्या दिसतं आहे। त्यानंतर राजस्थानमध्ये काय चित्र आहे बघा, राजस्थानचे एक्झिट पोल्स काय सांगतात। राजस्थानमध्ये देखील साधारण तसंच चित्र आहे। भाजप 100 ते 110, काँग्रेस 90 ते 100 आणि इतर 5 ते 15 असं TV9 पोल स्टार्टचा सर्वे सांगतो आहे, एक्झिट पोल सांगतो आहे। टाइम्स नाऊचा एक्झिट पोल म्हणतोय भाजप 108 ते 128, काँग्रेस 56 ते 72 आणि इतर 13 ते 21। जन की बातचा एक्झिट पोल सांगतो भाजप 100 ते 122, काँग्रेस 62 ते 85 आणि इतर 14 ते 15 जागा। तर राजस्थानमधलं या 3 एक्झिट पोलची जर आपण सरासरी काढली तर त्यात असं दिसतंय की राजस्थानमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता सध्या दिसते आहे। काँग्रेसचं सरकार जाऊन भाजप या ठिकाणी सत्तेत येईल असं चित्र या एक्झिट पोलमधून समोर येत आहे। भाजप राजस्थानात बाजी मारण्याचे संकेत आहेत। छत्तीसगडचं चित्र आपण बघूया। छत्तीसगडमधले एक्झिट पोल्स आज तकचा एक्झिट पोल सांगतोय भाजप 36 ते 46 जागा, काँग्रेस 40 ते 50 जागा आणि इतरांना 1 ते 5 जागा। रिपब्लिकचा एक्झिट पोल काय सांगतो बघा, भाजप 34 ते 42, काँग्रेस 44 ते 52 जागा, इतर 0 ते 2। आणि त्यानंतर एबीपीचा एक्झिट पोल म्हणतो भाजप 42, काँग्रेस 47 आणि इतर 0। तर TV9चा एक्झिट पोल काय म्हणतो आपण बघूया। भाजप 30 ते 35 जागा, काँग्रेस 40 ते 45 जागा आणि इतरांना 0 जागा, एकही जागा हा एक्झिट पोल दाखवत नाहीये TV9 पोल स्टार्टचा। तर छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचताना दिसत आहे। या तिन्ही एक्झिट पोलची जर आपण सरासरी काढली तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या हाती सत्तेच्या किल्ल्या जातील असं दिसतं आहे। पुन्हा एकदा काँग्रेसच छत्तीसगडमध्ये सत्ता राखेल असं या एक्झिट पोल सांगतात। भूपेश बघेल यांची जादू चालेल आणि जसं आता प्रसन्न ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगत होता त्यानुसार त्यांच्या अनेक योजना फळाला येतील, काँग्रेसला त्यांचा फायदा होईल असं दिसतं आहे। तेलंगणामधलं काय चित्र आहे आपण बघूया। TV9 पोल स्टार्टच्या सर्वेनुसार बीआरएस 48 ते 58, भाजप 5 ते 10 जागा, काँग्रेस 49 ते 59 जागा, MIM 2 ते 3 आणि इतरांना देखील 2 ते 3 जागा मिळतील। CNXचा सर्वे म्हणतो बीआरएसला 31 ते 47 जागा मिळतील, भाजपला 2 ते 4 जागा, काँग्रेसला 63 ते 79 जागा ही रेंज दाखवली आहे। MIMला 0 ते 3 आणि इतरांना 0 ते 2। त्यानंतर NDTVचा एक्झिट पोल बघा, बीआरएसला 40 ते 55 जागा, भाजप 7 ते 13, काँग्रेसला 48 ते 64, MIMला 0 ते 3 आणि इतरांना 2 ते 4 जागा। तर तेलंगणमध्ये बीआरएसच्या सत्तेला क्लिअर कट धोका असल्याचं दिसतं आहे। या सगळ्या आकडेवारीमधून एक्झिट पोलच्या तेलंगणमध्ये आता काँग्रेस सत्तेवर येईल असं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळते। म्हणजे एकूणच जर ही जी 4 राज्य आपण बघितली तर 2 ठिकाणी भाजप आणि 2 ठिकाणी काँग्रेसला फेवरेबल
असं चित्र सध्या दिसतंय. तेलंगणमध्ये बीआरएसच्या सत्तेला क्लिअर कट धोका असल्याचं दिसतं. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की जे तेलंगणाचे प्रभारी सुद्धा होते त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण बघूयात. काय म्हणतात माणिकराव ठाकरे. भरोसा है कि जो हमने 6 डिक्लेरेशन दिए हैं, सोनिया जी गांधी, राहुल जी ने, खारगे साहब ने जो जिस तरीके से डिक्लेरेशन यहाँ आकर किए हैं उस पर जनता का विश्वास है। क्योंकि जो पहली गवर्नमेंट हमारे पास आई थी, जैसे कर्नाटक है, हिमाचल प्रदेश है, छत्तीसगढ़ भी, राजस्थान भी, तो सभी स्टेट में हमें बड़ी अच्छी तरीके से हमारे जो भी वहाँ पे गारंटी दी थी पूरी तरह लागू की है। लेकिन इसके लिए भरोसा पूरे स्टेट के तेलंगाना की जनता का भरोसा कांग्रेस के ऊपर है। तो हम 100% आपको कहते हैं कि 70+ कांग्रेस यहाँ पे एमएलए चुन के आएंगे। आणि आता पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे सुद्धा आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. भोयटे सर, जर आपण एकेका राज्यापासून सुरुवात करूया, राजस्थानपासून आपण सुरुवात करूया. तिथे भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल असं दिसतं आहे. काय तुम्हाला वाटतंय भाजपमध्ये, म्हणजे भाजपला राजस्थानमध्ये सत्ता मिळवण्यात कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतात असं दिसतंय आत्ताच्या एक्झिट पोलनुसार? अमोल, असं दिसतंय की जो प्रश्न मला वाटतं प्रसन्ननेही वारंवार त्या कव्हरेजमध्ये, आपल्या मतसंग्रामच्या कव्हरेजमध्ये स्वतः ग्राउंडवर जाऊन लोकांशी बोलून राजस्थानची एक परंपरा सांगितली होती हो, की तिकडे प्रथा टिकणार की सत्ता टिकणार. आणि तो जो होता की सत्ता बदल की प्रथा बदल, तर सध्या तरी जे एक्झिट पोल सांगतात आहे त्यानुसार तिथं सत्ता बदलण्याची प्रथा टिकताना दिसते, सत्ता बदलताना दिसते, दर 5 वर्षांनी जे घडतात ते दिसतंय. आणि मला असं वाटतं की प्रसन्न की सातत्याने एक जे सांगितलं गेलं होतं गेल्या निवडणुकीत कि मोदी तेरे से बैर नहीं लेकिन वसुंधरा तेरी खैर नाही. यावेळी वसुंधरावरचा राग गेल्या 5 वर्षाच्या सत्तेच्या वनवासाच्या दरम्यान तेवढा तीव्र राहिला नव्हता जेवढा 2018च्या निवडणुकीत होता. त्याच वेळी सचिन पायलट हा घटक काँग्रेससाठी खूप महत्वाचा होता. मात्र अगदी काँग्रेसचा जाहीरनामा किंवा त्यांनी गॅरंटी ज्या जाहीर केल्या त्यावेळी सुद्धा सचिन पायलट यांची बॉडी लँग्वेज, सचिन पायलट यांचं संपूर्ण प्रचार काळातील वागणं कुठंतरी थोडंसं एक अलिप्तता दाखवणारं होतं. तेवढ्या वेगानं किंवा तेवढ्या तडफदारपणे ते पायलट या नावासारख्या तडफदारपणे ते वावरताना दिसत नव्हते. आणि त्याच वेळी ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांच्या मागे जो ईडीचा फेरा सुरू झाला, कुठे ना कुठे त्याचाही फटका पडताना दिसतोय. एक चर्चा स्वाभाविकच तिकडे होती की नाही, गेहलोत यांच्या काही योजना, त्यांच्या सरकारच्या आरोग्यविषयक योजना या सर्वसामान्यांना खूप फायदा करून देणाऱ्या त्या त्यांची सत्तेसाठी संजीवनी ठरतील. मात्र प्रसन्न, तुम्ही स्वतः तिकडचं पाहिलंय, त्यामुळे जे दिसतंय ते तुम्ही अनेकदा माझ्याशी खासगीत बोलताना सुद्धा सांगितलं, जे एक्झिट पोल सांगतात. एक्झॅक्टली. नाही, तो तुम्ही जसं योग्य आता उल्लेख केला भोयटे सर की सत्ता की प्रथा की सत्ता, ते तसंच घडलेलं इकडे दिसतंय आपल्याला. एक अशी पण चर्चा होती की एका वरिष्ठ पत्रकाराने म्हटलं होतं की प्रत्येक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांची एक अपेक्षा अशी की आपल्या पक्षाला बहुमतापासून 10 जागा कमी मिळाव्यात, त्या जागा अपक्षांना मिळायला पाहिजेत आणि अपक्षांना घेऊन आपण मुख्यमंत्री व्हायचं. पण तसं झालेलं नाहीये. आपल्याला पत्रकार सुद्धा सांगत होते राजस्थानमधले की राजस्थानची ती प्रवृत्ती नाहीये. राजस्थान सत्ता देईल की संपूर्ण सत्ता देते आणि तेच राजस्थानमध्ये होताना दिसतंय. पण भोयटेजी, इकडे एक प्रश्न आपण म्हणजे पुढच्या प्रत्येक राज्याचा घेऊयात. राहुल गांधी जे 2 महिन्यापूर्वी बोलत होते, आपण सगळे दाखवत होतो, राजस्थान मध्य प्रदेश तो हमारा है ही, छत्तीसगढ़ तो है ही, मध्य प्रदेश हम लेंगे और तेलंगणा भी लेंगे. असं न होता आज आपल्याला इतक्या प्रमाणात जागा दिसत आहेत. 15 जागांवर छत्तीसगडला असलेली भाजप आज 40पर्यंत जाताना आपल्याला दिसते. टीएमसीचं एवढं असताना सुद्धा भाजप स्वतःची टॅली 10च्या पुढे नेते तेलंगणामध्ये, त्यांच्यासाठी ती मोठी आकडेवारी आहे. राजस्थान राखते, मध्य प्रदेशमध्ये सत्ता येते. तर मग याला हा फिनॉमिना कसा बघताय तुम्ही? मला असं दिसतंय की मध्य प्रदेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता सुद्धा तिकडे थोडंसं खूपच अटीतडीची लढत या एक्झिट पोल मध्ये सुद्धा दिसते. कारण तिकडे TV9 पोल स्टेटचा सर्वेचे आकडे आपण सुद्धा दाखवतो की काँग्रेसला 111 ते 121 आणि भाजपाला 107 ते 116. खरं. रिपब्लिक मॅट्रिकचा पोल हा 118 ते 130 भाजपाला देतोय, काँग्रेस 102 ते 125. म्हणजे तिथे सुद्धा अटीतडीची लढत दिसते. इकडे जन की बात तो 100 ते 123 आणि काँग्रेस भाजपाला, आणि काँग्रेसला 102 ते 125. एक पोल आहे न्यूज 24 टुडे चाणक्याचा, आणि टुडे चाणक्य खूपदा खूपच ॲक्युरेट आणि टुडे चाणक्य यांचे नंबर्स बऱ्यापैकी येतात. तर
टुडे चाणक्याचा जे आकडे दिसतात आहे की भाजपा 151 प्रसन्न, 151 हो. आणि काँग्रेसला अवघ्या 74 जागांवर समाधान मानावं लागेल. तर हे जर आकडे आपण पाहिले हो. तर मला असं वाटतं की खरोखरच मध्य प्रदेश, तुम्ही म्हणाल तसं की राहुल गांधींचा जो तो भारत जोडो नंतरचा आत्मविश्वास होता हो. तो तेलंगणात किंवा इतर मला वाटतं छत्तीसगडमध्ये हो. मतदारांना जोडताना दिसतोय. मात्र भारत जोडो यात्रा मध्य प्रदेश अटीतटीच्या लढतीत दिसते, तिथं तेवढे मतदार जोडले गेलेले दिसत नाहीयेत. जो आत्मविश्वास होता की होय आमची गेलेली सत्ता, आमची हिरावून घेतलेली सत्ता आम्ही ती पुन्हा आणू, लोकांच्या मनातलं राज्य तिथे आणू, मात्र राजस्थान सुद्धा जाताना दिसतंय. हो सर, याच्यामध्ये अमोलने पण मगाशी विचारला होता, पण राजस्थानपासून सुरुवात करायचं झालं तर राजस्थानमध्ये ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपला वेगळे चेहरे देण्याची स्ट्रॅटेजी आधी आपण म्हणजे मीडिया बघत होता, अरे भाजपचं काय चाललेलं आहे, केंद्रातली माणसं तुम्ही राजस्थानमध्ये आणतायत, केंद्रातली माणसं तुम्ही मध्य प्रदेशात आणतायत, मात्र ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुल ठरताना दिसते. एक्झिट पोलचे आकडे जे अंदाज व्यक्त होतात आहे, तर ती जी स्ट्रॅटेजी आहे की केंद्रातले नेते तिकडे म्हणजे विधानसभेच्या लढाईत उतरवायचे, म्हणजे एकीकडे 2024 एक प्रकारची खूप वेगळी निवडणूक ठरणार असं आतापासून चर्चा आहे. आणि त्याच वेळी त्या आधीची सेमीफायनल आहे. हो. स्वाभाविक भाजपानं त्यावेळी असं वाटलेलं की भाजपा का करते असं, हो. मात्र कुठंतरी त्यांचं जे एकंदरीत डेटा सायन्स आहे, हो. ज्याचा वापर डेटा अनालिसिसचा ते वापर सर्वाधिक करतात असं म्हटलं जातं. हो. त्यातून जे काही त्यांच्यासमोर आकडेवारी आली असेल आणि त्यांनी केंद्रातील Exactly. नेते जयपूरच्या लढाईत उतरवण्याची जी खेळी खेळली. भोईटे सर, ह्याच्यावर आपण चर्चा सुरू ठेवूया. सध्या आपल्याबरोबर हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे नेते फोन लाईनवरून. हुसेन जी, एक्झिट पोलचे आकडे तुम्ही बघितले असतीलच, सर्व राज्यांचे एक्झिट पोल्स आता जाहीर झालेले आहेत. त्याचा अगदी सारांश सांगायचं म्हटलं तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या जातील असं दिसतंय, तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे जाईल असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या अपेक्षेच्या जवळपास जाणारे हे आकडे आहेत का? हे बघा, आकडे असं आहे, त्यांनी ती सर्वे वगैरे केलेला आहे, तर त्याच्या वेळेला परिस्थितीच्या नुसार लोक उत्तरं देतात. परंतु आमच्या माहितीप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा सुद्धा तेलंगणा ही सगळ्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेवर येतोय अशी स्थिती आहे. आणि त्या दिशेने सर्व ती तयारी चालू झालेली आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही. राजस्थानमध्ये असं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी फक्त मोदी 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 असं केलं आणि काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणचं नेतृत्व हे पुढे आणलेलं आहे आणि त्याचाही फार मोठा परिणाम झालेला आहे, हे लक्षात घ्या. बरं. छत्तीसगडमध्ये तर स्थिती अतिशय चांगली आहे, काय प्रश्न नाही. 90 पैकी आमचे काहीतरी 80-82 लोक होते, थोडे बहुत कमी पण होतील, पण सत्ता सहजतेने तिथे येणार आहे. मध्य प्रदेश मधली सत्ता, आलेली सत्ता त्यांनी फोडाफोड करून घालवली होती. यावेळेला लोक त्यांना बरोबर इंगा दाखवतील. आणि राजस्थानमध्ये प्रत्येक जण, तिथे तुम्ही अगदी बीजेपीचे लोक सुद्धा म्हणतात की तिथे गेहलोत साहेबांनी काम जे केलेलं आहे त्याबद्दल काही वाद नाही, अतिशय चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळं मला काही याच्यामध्ये हो, दलवाईजी आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीण दरेकरजी, आकडेवारी आपल्या समोर आहे, आपली पहिली प्रतिक्रिया या एक्झिट पोल बद्दल. बघा, एक्झिट पोल हे सॅम्पल सर्वे असतो, आपापल्या परीने त्या पोल एजन्सी पोल करत असतात. आता मी तर मध्य प्रदेशला फिरलोय, तेलंगणा फिरलोय, मला अजिबात वाटत नाही की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी राजस्थानमध्ये सत्तेपासून दूर जाईल. 100% राजस्थानची सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळेल. मध्य प्रदेशला इक्वल संघर्ष आहे, परंतु 2-5 जागांनी का होईना पुन्हा भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशचं सरकार त्या ठिकाणी निश्चित बनवेल. मी जबलपूर जिल्हा त्या ठिकाणी पाहिला, लाडकी बहिणासारखी योजना मध्य प्रदेशमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मदत करून जाईल. आणि गेहलोत यांच्या विरोधात प्रचंड, निवडणुकीच्या अगोदर जी आश्वासनं दिली होती त्यांची पूर्तताच झाली नाही, कारण ती होणं अशक्य होतं. त्याच्यामुळे निवडणुकीपूर्वी मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या, त्या रिव्हर्स त्यांच्यावर होतील. तेलंगणामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा चांगला प्रवेश होईल, यश मिळेल. आणि कारण तिथले एक खरं आहे की अँटी इन्कम्बन्सी त्याची ज्या ठिकाणी केसीआरच्या विरोधात होते, BRS च्या विरोधात, त्याचा फायदा उठवण्याचा
प्रयत्न त्या ठिकाणी काँग्रेसनं केला हो की केसीआर आणि म्हणजे BRS आणि भारतीय जनता पार्टी एकच आहे, त्यांच्या मुलीवर किंवा त्यांच्या भ्रष्टाचारावर घोटाळ्यांवर कारवाई होत नाही. हो परंतु नंतर हे लक्षात आल्यावर लोकांच्या मनामध्ये परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केल्यावर मोदी साहेबांनी डायरेक्ट त्या ठिकाणी टीका केली. त्या ठिकाणी आम्ही जे भ्रष्टाचारी आहेत घोटाळेवर त्यांच्यावर कारवाई करू आणि काही एक वगैरे नाही भाजपचं सरकार बनवायचं अशा प्रकारचं एक परसेप्शन क्रिएट होऊ लागलं. गृहमंत्र्यांनी तशाच प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार केला. आणि तेलंगणात आपण बघाल की 2 चांगले कार्ड त्या ठिकाणी आमच्याकडून खेळले गेले की BC समाजाचा, पिछड्या समाजाचा मुख्यमंत्री जाहीर केल्यानं त्या समाजामध्ये एक प्रचंड त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण झालं. ते तरुणांमध्ये दिसत होतं, समाजांमध्ये दिसत होतं. आणि तिथला मादिका जो मेजर समाज आहे त्याला त्या ठिकाणी SC मध्ये वर्गीकरण त्याचं त्या ठिकाणी करण्याची घोषणा मोदी साहेबांनी केली. त्यामुळे एकमुखी समाज तो त्या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं असं काही राज्याला दिलेलं नाही, कारण काँग्रेस होतं ना पहिलं. त्याच्यामुळे आता अँटी इन्कम पॉलिसीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पण दरेकरजी आपण मगाशी म्हणालात मध्य प्रदेशमध्ये 4-5 जागांचा फरक पडू शकतो पण सत्ता भाजपचीच येईल. हे एक प्रकारे काँग्रेसचं कौतुक आहे. म्हणजे स्वतःची सत्ता असताना, लाडली बहिणा असताना, एवढं सगळं असताना सुद्धा काँग्रेस जर का 4-5 जागांचा फरक ठेवत असेल भाजपसाठी तर हे काँग्रेसचं कौतुक नाही का? नाही, मग कौतुक खरी वस्तुस्थिती मांडणं हे मी फुकट आपलीच लाल करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणचा नाही आहे. बरं. कारण 20 वर्ष मुख्यमंत्री आमच्या तिथे शिवराज सिंग चौहान आहेत. हो. आणि आपला एक मनुष्य स्वभाव आहे. एक 10 वर्ष मुख्यमंत्री किंवा सरकार असल्यावर थोडीशी, कारण आपण काय 100 गोष्टीतले 100 समाधान देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे थोडा अँटी इन्कम्बन्सीचा भाग होता जो नंतरच्या काळात मोदी साहेबांनी ती निवडणूक ओन केली. बरं. काही आम्ही त्या ठिकाणचे मोठे केंद्रातले नेते, राज्यसभेचे मंत्री वगैरे जे होते त्यांना निवडणुकीत उतरवलं. दरेकरजी, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे तुम्हाला तुमच्याशी बोलतात. प्रवीणजी, असं का घडतंय मात्र की तेलंगणा भाजपनं खूप जोर लावला तसं पाहायला गेलं तर. अगदी मोदीजी स्वतः शेवटच्या टप्प्यात तिकडे होते, त्यांनी तिथं सभा घेतल्या, तरी सुद्धा तेलंगणात भाजपाला काही मिळताना दिसत नाहीये. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस झाला असा आरोप झाला. ज्योतिरादित्य शिंदे तुमच्यासोबत आले, पुन्हा एकदा भाजपनं सत्ता मिळवली, काँग्रेसकडून हिरावून घेतली. खरं तर तिथं अटीतटीची लढाई दिसते. आत्ताच तुम्ही म्हणाल तसं खूप कमी फरक दिसतोय तिकडे. काहीही घडू शकतं कारण हे एक्झिट पोल आहे. एक राजस्थान सोडलं तर कमळ कुठं तसं बहरताना दिसत नाहीये. भारत जोडो मतदारांना जोडताना दिसते तुम्हाला. पुन्हा एकदा एक नवी पूर्व ते पश्चिम, पश्चिम ते पूर्व अशी भारत जोडो यात्रा निघणार आहे. हे संकेत चांगले आहेत असं वाटतं तुम्हाला खरोखरच? नाही, हा आपला अंदाज आहे, आपलं मत आहे, पोलिंगचा अंदाज आहे. आणि पोलिंगचा अंदाज ॲज इट इज असतो असं काय मानायचं कारण ना. अनेकदा पोलिंगचे अंदाज त्या ठिकाणी फेल ठरलेले आहेत. आपण आता तेलंगणाला जे दाखवत आहे की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी 5 ते 10 जागा त्या ठिकाणी मिळणार आहेत. मी तर सांगतो की मी एका जिल्ह्यात होते, आदिलाबाद आणि निर्मल, त्या MP मध्ये 6 पैकी 5 जागा भारतीय जनता पार्टीच्या येणार आहेत. बरं. हे लिहून ठेवा. आदिलाबाद विधानसभा, निर्मल, बोध, याच्यात एकाच लोकसभेत 5 जागा येणार आहेत. बरं. त्याच्यामुळे मला वाटतं की हे अंदाज आहेत. आपल्याला निकाल लागल्यावर शेवटी आपल्याला चिरफाड निकालाची आपल्या पोलिंग आपल्या अंदाजाची त्या ठिकाणी करता येईल. निश्चित. आता पोलिंग आपापल्या परीनं जे ते करत असतात, सॅम्पल सर्व्हे असतो, मी काय त्यांचा अवमान करत नाही, नाकारत नाही. परंतु आता मी दोन्ही राज्यात गेलोय, त्याच्यामुळे मला त्यातला पल्स माहीत आहे. आमचं राजस्थानला सरकार येणार, मध्य प्रदेशमध्ये घासून कावणं सरकार येणार, तेलंगणात आमच्याशिवाय सरकार कोण बनवू शकत नाही. प्रवीणजी, अगदी थोडक्यात अगदी छोटासा प्रश्न की मध्य प्रदेशचं जे तुम्ही सांगितलं की सातत्याने एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळे ते 5-10 जागांचा फरक उरणार आहे. या निवडणुकाला लोकसभेची सेमीफायनल म्हणून सुद्धा बघितलं जात आहे. मग हेच लॉजिक लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा लागू होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे तर लागू होईलच, परंतु या पलीकडे ऍडिशन्स होणार आहे. कारण मी आता ज्या वेळेला जबलपूर जिल्ह्यात होतो, मध्य प्रदेशच्या आणि तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात होतो, मी आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत विश्वासानं शपथेवर सांगतो, म्हणजे एक राजकारण म्हणून नाही, की लोक बोलली बऱ्याच ठिकाणी
जे विरोधी पक्षाचे होते काँग्रेस किंवा बीआरएसचे, हो. हम लोग मोदी साहब तो 100% वोट देंगे. मी काही आपल्या महाराष्ट्रातले रिलेटिव्ह होते जे त्या ठिकाणचे बॉर्डरवरचे आहेत, यवतमाळ, नांदेड वगैरे, चंद्रपूर, तर काही लोकांनी लोकसभेचा निकाल आता सांगितला. म्हणजे आदिलाबाद शहरामध्ये मोदी साहेबांना 70% 75% वोटिंग होईल. आता कदाचित ती 5-10% कमी होईल. त्याच्यामुळे असणाऱ्या आतामध्ये 10% बढोतरीच त्या ठिकाणी मोदी साहेबांना होणार आहे. आणि मोदी साहेबांच्या साठी देशाचा पंतप्रधान व्हावा म्हणून पक्षापलीकडे, जातीपातीच्या पलीकडे मतदान होईल असा मला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे. निश्चितपणे. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, पुढारी न्यूजला आपण वेळ दिलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रसन्न, आपण पुढे जाऊया, मध्य प्रदेशकडे आपण जाऊया. मध्य प्रदेशमध्ये तू फिरलेला आहेस आणि अनेक लोकांना तू तिथे भेटलेला होतास. प्रत्यक्षात जी चर्चा असते की ऑपरेशन कमळ होणं, त्याच्यानंतर त्याचं काय लोकांमध्ये परसेप्शन असेल वगैरे, तर प्रत्यक्ष मतदानामध्ये अशा प्रकारे ऑपरेशन कमळ होणं, आमदार फोडाफोडी होणं, सरकार बदलणं वगैरे या गोष्टींचा मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात कदाचित ते वेगळं चित्र दिसेल, पण मध्य प्रदेशमध्ये काय फ्लेवर दिसतो, म्हणजे लोकांवर किती इम्पॅक्ट आहे या सगळ्या गोष्टींचा? अमोल, आपण मध्य प्रदेशमध्ये इंदोर, उज्जैन आणि तिकडनं पूर्ण रस्त्याने पुढे भोपाळपर्यंत गेलो. एक प्रकारे मधली सगळी लाईन अशी आखता येईल अशा प्रकारे आपण प्रवास केला. त्याच्यातून जेवढं चित्र समोर उभं राहिलं ते मध्य काळात खूप गोष्टी बदलल्या. काँग्रेसचं स्वतःच्या जागा आहेत का, तर आहेत. आपण आता सुद्धा सर्वेमध्ये बघतोय मध्य प्रदेशच्या, तर मोठ्या आकडा, म्हणजे मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये जर काही आकडे बघितले, 100 आज 80-90-100च्या रेंजमध्ये काँग्रेस असेल तर हा चांगला परफॉर्मन्स आहे. पण जो आपण मगाशी प्रश्न विचारला दरेकरांना, पण आता ते उरलेलं नाही आहे. म्हणजे भोईटे सर, आपण जर का भोपाळच्या दिवशी आपण मतदानाला लाईव्ह दाखवलं होतं, एक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आम्ही उभे होतो आणि तिकडची एक मुस्लिम महिला होती, ती म्हणाली, जाहीरपणे म्हणाली, हमारा वोट तो कमल को. म्हटलं का, पण असं का म्हणताय तुम्ही, हमको पैसा मिल रहा है. जनधन, ते लाडकी बहिणाचे पैसे मिळत होते. आणि एक मुसलमान बाई जी तिच्या बाजूला होती ती म्हणाली, आम्ही भाजपला मुळीच देणार नाही. पण कारण काय होतं, माझा फॉर्म भरून नाही घेतला. तिला हा प्रॉब्लेम नव्हता भाजपचा, माझा फॉर्म भरून घेतला नाही, मला पैसे नाही मिळाले म्हणून मी नाही देणार. पण म्हणजे मुद्दा असा, ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचत होती. आपण बुधनीला, जिकडे स्वतः आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री येतात, तिकडच्या महिलांशी सुद्धा बोललो. मुली त्या म्हणाल्या, मला जे 1200 रुपये मिळायचे त्याच्यातून मी फॉल लावायचा बिझनेस सुरू केला, त्या 1200चे मी 5000 रुपये केले. हे जर का क्रांती घडत असेल, आणि मला आठवते तिकडे विजयवर्गीय आपल्या पुढारी न्यूजशी बोलताना म्हणाले होते, 50,000 महिलाओं को हम टॅप करें, 5 लाख महिलांना आम्ही टॅप करत असू, 50 लाख महिलांना टॅप करत असू, त्यांचे पती पण आमच्या बरोबर येणार. आणि अशा प्रकारे त्यांनी गणित असं आखलं होतं की 172 जागा सर आपल्याला मिळणार आहेत. तुम्ही पण सर, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. चला हरकत नाही, काँग्रेसच्या पदरातून असो नाही तर भाजपच्या पदरातून, राजस्थान ते तेलंगणा लोकांच्या मुद्द्यांवरती, लोकांना मदत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक फिरत असेल, तर जातीयवादी धर्मांध राजकारणापेक्षा हे बरं नाही का? नक्की तसं म्हणता येईल. आणि त्यातही पुन्हा कसं आहे की भाजपा बद्दल बोलताना आपण अनेकदा थोडी गफलत होऊन जाते असं मला वाटते. आता तुम्ही जे उल्लेख केला त्या मुस्लिम महिलेचा, म्हणजे एक प्रचलित असं असतं ना, मुसलमान म्हटलं की तो कमळचं बटन दाबणारच नाही, भाजपासोबत असणारच नाही. आपोआप शिया कम्युनिटीचा करता येईल उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी. मात्र असं एक परसेप्शन असतं असं. मात्र आता मध्य प्रदेशात तुम्ही जो अनुभव सांगताय किंवा अनेक ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा जे लक्षात येतं की लाभार्थी बनवणं, आणि त्यातही तो समाज घटक, जर महाराष्ट्राच्या सध्याच्या प्रचलित समाज आंदोलन वगैरे जे सुरू आहे त्यात, की गरजवंत आणि प्रस्थापित, तर गरजवंत घटकाला टार्गेट करत काही जनोपयोगी योजना आणायच्या, आणि थेट पुन्हा त्यात कसं आहे, मधलं कुणी नाही, थेट खात्यातच तो लाभ पोहोचवायचा. आणि त्यात पुन्हा एका अभियानाची थोडी थट्टा पण झाली मध्यंतरी, की सेल्फी विथ लाभार्थी. पण सेल्फी विथ लाभार्थीच्या माध्यमातून जेव्हा लाखो लोकांचे सेल्फी अपलोड होतात, त्यातून जे घडतं की त्याचा फायदा भाजपाला मतांमध्ये परिवर्तित होताना दिसतोय, असंही म्हणावं लागेल. हे जे 3-4 फॅक्टर तुम्ही सांगितलेत, त्याचा भाजपाला फायदा होताना दिसतोय, जो प्रसन्नांनी त्याचा अनुभव सुद्धा सांगितला.